दोनही या प्रकरणाचा अभ्यास करताना मागील लेक्चरमध्ये ज्या दोन संकल्पना आपण अभ्यासल्या होत्या, एक म्हणजे फॅसिझम किंवा ज्याला फॅसिस्टवाद असं देखील म्हटलं जातं, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे तुमचं कोल्ड वॉर. म्हणजे या वेगवेगळ्या संकल्पना आपण बघितलेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरला पुन्हा आपण दोन संकल्पना बघणार आहोत. एकूण आपल्याला 12 संकल्पनांचा अभ्यास या प्रकरणाअंतर्गत करायचा आहे. आता पहिली आजच्या लेक्चरमध्ये ना, एक म्हणजे अलिप्ततावाद आणि त्यानंतरची संकल्पना आहे जागतिकीकरण. या दोन संकल्पनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला राहिल्या त्या दोन संकल्पना, म्हणजे उद्या आपलं हे प्रकरण कंप्लीट होईल. ठीक आहे. आता अलिप्ततावाद, आता ही संकल्पना नेमकी कशी उदयास आली? अलिप्ततावाद केव्हापासून जगामध्ये थोडक्यात रूढ झाला? तर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा जर आपण विचार केला तर या दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरची जी परिस्थिती होती, दोन गटामध्ये जग विभागलं गेलेलं होतं. एक म्हणजे साम्यवादी रशिया, म्हणजे साम्यवादी रशियाच्या अंतर्गत एक गट पडलेला होता, आणि दुसरा जो होता तो म्हणजे तुमचा अमेरिका. अमेरिकेचा कुठेतरी लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न होता, आणि जगामध्ये साम्यवाद प्रस्थापित करण्याचा हा रशियाचा प्रयत्न होता. म्हणजे थोडक्यात दोन गट दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर पडलेले दिसतात. म्हणजे लक्षात येतं ना, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरा म्हणजे रशिया. मग हे जे दोन गट आहेत, तर भारतासारख्या राष्ट्रांनी काय केलं? भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय निर्णय घेतला? थोडक्यात एक तर आपले उदयोन्मुख राष्ट्र आहेत, आणि जर आपण अमेरिका असेल किंवा तुमचा तो रशिया असेल, या दोनही गटामध्ये जर आपण कोणत्या तरी एका गटामध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या विकासास एक बाधा ठरू शकते. म्हणजे थोडक्यात यांनी काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी अलिप्ततावादाचं धोरण का स्वीकारलं? तर त्याला कारणच असं होतं की आम्हाला कोणत्याही एका गटात सामील व्हायचं नाही. आम्हाला आमचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी अलिप्ततावाद हा गरजेचा होता. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय सांगितलं की आम्ही अलिप्त राहतोय बाबा. अलिप्त राहतोय म्हणजे थोडक्यात अलिप्तवाद म्हणजे तुमचं तटस्थता नव्हे, किंवा अलिप्ततावाद म्हणजे पलायनवाद नव्हे, परिस्थितीपासून पळ काढणे नव्हे. पण आमच्यासारखी जी उदयोन्मुख जी नवीन राष्ट्र असतील, विकसनशील राष्ट्रे असतील, यांना यांची प्रगती जर करून घ्यायची असेल तर त्यांनी या गटातटाच्या राजकारणामध्ये समाविष्ट होता कामा नये. म्हणजे अगदी आपण जर बघितलं ना की भारताचे पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, किंवा तुमचे जे इजिप्तचे अध्यक्ष असतील कर्नल नासेर, त्यानंतर युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्सेल टिटो, म्हणजे यांना या अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख सूत्रधार मानले जाते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की अलिप्ततावाद म्हणजे नेमकं काय? की अलिप्ततावाद म्हणजे थोडक्यात कोणत्याही गटात समाविष्ट व्हायचं नाही. म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांचे जे दोन गट पडलेले होते, एकाचा पाठिंबा हा लोकशाहीला होता आणि दुसऱ्याचा पाठिंबा हा साम्यवादाला होता. मग या एकाही गटात आम्ही सहभागी होणार नाही आहोत. त्यानंतर आम्ही आमचं म्हणजे थोडक्यात आम्ही सेपरेट राहू. आम्हाला आमच्या देशाचा विकास करणं गरजेचं आहे. जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही गटात सहभागी होणार नाही. आमच्या राष्ट्राचं जे धोरण असेल ते आम्ही आमच्या स्वतंत्र आमच्या राष्ट्रामध्ये राबवू. थोडक्यात हा झाला अलिप्ततावाद. म्हणजे तुमच्या त्या दोनही गटामध्ये सामील न होता अस्तित्व टिकवून ठेवायचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायचे, म्हणजेच थोडक्यात अलिप्ततावाद होय. मी तुम्हाला सांगितलं की समजा दुसरं ते जागतिक महायुद्ध संपलं, शेवटी तो अणुबॉम्ब हल्ला आणि युद्धाचा अखेर. मग भारताने काय केलं? स्वतंत्र झाल्यानंतर, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर भारताने जी परराष्ट्र धोरणाची जी तत्वे निश्चित केलेली होती त्यातील अतिशय महत्वाचं एक तत्व म्हणजे तुमचं अलिप्तता होय.
अलिप्तता ही परराष्ट्र धोरणातील एक महत्वाची संकल्पना होती. म्हणजे मग या दोनही राष्ट्रांमध्ये लोकशाहीला पाठिंबा देणारा तुमचा अमेरिका गट असू द्या किंवा तुमचा रशियाच्या नेतृत्वाखाली तो साम्यवादी देशांचा गट असू द्या, म्हणजे यांच्यामध्ये जे वाद नंतर परस्पर युद्धानंतर जागतिक कोल्ड वॉर याच्या अगोदर आपण संकल्पना बघितली, जागतिक राजकारणामध्ये यांच्यामध्ये जो वैचारिक मतभेद निर्माण होत गेला, विचार प्रणालींमधील जो मतभेद होत गेला, याची जागा पुढे शीतयुद्धामध्ये त्याचं रूपांतर थोडक्यात झालेलं दिसतं. म्हणजे शीतयुद्ध कसं सुरू झालं होतं, त्या विचार प्रणालींचं म्हणजे थोडक्यात लोकशाही आणि साम्यवाद या विचार प्रणालींचं युद्ध होय. त्याच्यातूनच पुढे ते शीतयुद्ध ही संकल्पना अस्तित्वात आली आणि त्या दोन्ही राष्ट्रांना शीतयुद्धामध्ये अगदी मी तुम्हाला सांगितलं की वैचारिक थोडक्यात युद्ध हे रणभूमीवर लढलं जात नाही. विचार प्रणाली, माणसाच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतात आणि त्या विचार प्रणालींच्या माध्यमातून जो विरोध दर्शवला जातो त्याला कुठेतरी शीतयुद्ध म्हटलं जातं. ते रणांगणावर लढलं जात नाही किंवा प्रत्यक्ष हत्यारे घेऊन एकमेकांवर हल्ला केला जातो असंही नाही. म्हणजे या दोन्हीपैकी कोणत्याही गटामध्ये भारताला म्हणजे समाविष्ट व्हायचं असेल तर ते भारतासाठी परवडणारं नव्हतं. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं की अलिप्ततावादाचा स्वीकार केलेला दिसतो. आता या अलिप्ततावादी चळवळीचे नेमके उद्देश काय होते? सर्वप्रथम म्हणजे गटबाजीपासून अलिप्त राहणे, म्हणजे कोणत्याही गटात आम्ही समाविष्ट होणार नाही. दुसरं म्हणजे भारताचा आर्थिक विकास घडवून आणणे, त्यानंतर वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशभेद याला थोडक्यात विरोध करणे हे साम्यवादाचे महत्त्वाचे उद्देश मानले जातात. आणि हे करत असताना काय करायचं, इतर देशांचे जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा आदर करायचा, जगभर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा, अशी महत्त्वपूर्ण तत्वे या अलिप्ततावादाची मानली जातात. त्यानंतर समजा मी तुम्हाला सांगितलं की ही संकल्पना नेमकी याचे सूत्रधार कोणाला मानलं जातं? कर्नल नासेर, म्हणजे सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू, कर्नल नासेर आणि युगोस्लावियाचे ते मार्शल टिटो यांच्या थोडक्यात यांचे जे विचार त्या अलिप्ततावादी चळवळीच्या बाबतीत दिसतात की आम्ही कोणत्याही गटामध्ये समाविष्ट होणार नाही. त्यामुळे त्यांना या चळवळीचं मुख्य सूत्रधार मानलं जातं. आता पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की अलिप्तता म्हणजे तटस्थता नव्हे, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, किंवा पलायनवाद नव्हे किंवा परिस्थितीपासून दूर पळणे देखील नव्हे, पण आम्हाला आमच्या देशाचा विकास करून घ्यायचा आहे. आर्थिक विकास जर आमच्या देशाचा घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आम्हाला गटातटाचं राजकारण करायचं नाही. म्हणजे आम्हाला अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेला गट देखील नको आणि रशियाच्या वर्चस्वाखाली असलेला गट देखील नको. म्हणजे थोडक्यात आम्ही अलिप्त राहतोय, म्हणजे आम्ही बाजूला राहण्याची एक भूमिका थोडक्यात घेतलेली आहे. यालाच अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अमेरिका व रशिया म्हणजे हे जे दोन जागतिक महासत्ता दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पटलावर उदयास आलेल्या होत्या, या दोनही महासत्तांच्या गटांमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये देखील नको आणि रशियामध्ये देखील नको, कोणत्याही गटात समाविष्ट न होण्याची जी प्रक्रिया होती त्यालाच अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता पुढची जी संकल्पना आपण बघणार आहोत ती आहे जागतिकीकरण, ज्याला ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. आता जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय म्हणता येईल आपल्याला? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जागतिकीकरण म्हणजे जग जवळ येणे आणि जगाच्या त्या राष्ट्रांमध्ये ज्या प्रादेशिक सीमा आहेत त्या सीमा कुठेतरी नष्ट होणे, याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. जागतिकीकरण म्हणजे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जग जवळ येण्याची प्रक्रिया. आता ही जी संकल्पना आहे ती बहुआयामी स्वरूपाची आहे, वेगवेगळ्या विविध अर्थांनी ती वापरली जाते. आता काहींच्या मते काय
प्रादेशिक सीमा ज्या असतात राष्ट्रांमधील, या एकीकरणाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. म्हणजे जे राष्ट्रांमध्ये जे एकीकरण होणं गरजेचं आहे, ते एकीकरण या प्रादेशिक सीमांमुळे होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात या प्रादेशिक सीमा ज्या राष्ट्रांमध्ये असतात, त्या एकीकरणाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. म्हणून तो अडथळा दूर केला की सर्व मानवी समाज, तुमचा जो मानव समाज आहे, तो परस्परांच्या जवळ येईल आणि जग एकत्र होईल, जग एक होईल, असा सर्वसामान्यपणे जागतिकीकरणाचा अर्थ मानला जातो. ठीक आहे, लक्षात येते ना? पुन्हा म्हणजे लक्षात ठेवा, जागतिकीकरण म्हणजे जग जवळ येण्याची प्रक्रिया. प्रादेशिक सीमा या थोडक्यात नष्ट करायच्या आहेत. जेव्हा या सीमा नष्ट होतील तेव्हा मानव समाज हा जवळ येईल आणि जग जवळ येऊन जी विचारांची देवाणघेवाण होईल, जी आर्थिक देवाणघेवाण होईल, तेव्हा जग कुठंतरी त्याचं एकीकरण झालेलं असेल. त्याच प्रक्रियेला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. आता दोन विचारवंत आहे, एक म्हणजे चार्ल्स हिल, यांच्यामध्ये काय की अधिक एकात्मता व परस्परावलंबन. एकात्मता, एकमेकांमध्ये पूर्ण एकात्मता व परस्परावलंबन, एकमेकावर डिपेंड ऑन. कारण प्रत्येक कोणाला ना कोणाची तरी गरज असते. कोणी असा स्वयंपूर्ण अगदी ज्याला कोणाचीच गरज नाही असा कोणी नाही. म्हणजे एक राष्ट्र हे पूर्ण एकात्म झालेले असतात एकमेकांशी, एकमेकावर ते परस्परावलंबी असतात. म्हणजे थोडक्यात अधिक एकात्मता व परस्परावलंबन या दिशेने जागतिक अर्थव्यवस्थेत झालेला बदल म्हणजे जागतिकीकरण होय, असं कोण म्हणतं? चार्ल्स हिल. स्क्रीनवर असं रेघोट्या कोण ओढतंय? ठीक आहे, मी लेक्चर पूर्ण करतो. तर डॉक्टर दीपक नायर काय म्हणतात? डॉक्टर दीपक नायर यांच्या मते राष्ट्र किंवा राज्यांच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत, या सीमांपलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थव्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे जे तुमचे आर्थिक व्यवहार असतील, तुमच्या राष्ट्र राज्यांच्या ज्या भौगोलिक सीमा असतील, याच्याही पलीकडे जाऊन हे आर्थिक व्यवहार होतात, त्याचा विस्तार होत जातो, याला जागतिकीकरण असं म्हणतात. असं कोण म्हणतात? डॉक्टर दीपक नायर. पण मग आता आजच्या काळामध्ये काय? आजच्या काळामध्ये जागतिकीकरण ही संकल्पना केवळ आर्थिक व्यवस्थेपुरती मर्यादित न राहता काय झालंय? व्यापार, वित्त, दळणवळण, रोजगार, तंत्रज्ञान, पर्यावरण, तुमची समाज व्यवस्था असेल, तुमची शासन व्यवस्था असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये विस्तारत गेलेली आहे. माहिती व तंत्रज्ञानातील विकासामुळे काय, जगातील दूरदूरचे समाज परस्परांशी अधिक जोडले जाऊ लागले. मग ठीक आहे ना, माहिती आणि तंत्रज्ञान. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याशी माझं लेक्चर ऐकताय, मी तुम्हाला लेक्चर देतोय, काहीतरी माहिती सांगतोय आपल्या विषयाबाबत, एका टॉपिकवर आपण बोलतोय. हे कसला प्रकार झाला? माहिती व तंत्रज्ञान, हे टेक्नॉलॉजी झाली थोडक्यात. मग ह्या टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे काय झालं? जगातील दूरदूरचा जो समाज होता, जे लोक होते, हे परस्परांशी अधिक जोडले जाऊ लागले आणि जगाच्या एका भागात घडणाऱ्या ज्या घटना असतील, त्याचा परिणाम असेल, जो प्रभाव असेल, तो जगातील दूरदूरच्या लोकांवर किंवा त्या समस्यावर पडू लागलेला आहे. थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे, यालाच जागतिकीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे, आज आपण दोन संकल्पना बघितल्या, तुमच्या लक्षात आल्या असतील.